आपण कॅलेंडर रिपोर्टमध्ये 3 प्रायमरी की म्हणजे आपण ते 3 टेबलला कनेक्ट केलं कॅलेंडर रिपोर्टमधली डेट, तर मग तो टेबल 3 वेळा प्रायमरी की झाला. तो टेबल प्रायमरी की एकच आहे, फक्त ती डिफरंट डिफरंट टेबलशी कनेक्ट केली असं चालतं. चालतं. त्यावर 3 प्रायमरी क्रिएट नाही होत, एकच प्रायमरी की असते. ती डिफरंट डिफरंट टेबलला कनेक्ट होऊ शकते जर दुसऱ्या टेबलमध्ये त्याचे जर कॉमन कॉलम असले तर. असं सगळ्यांची डेटा मॉडेलिंग झाली एव्हरीवन? झाली. ऑनलाईन सगळ्यांची झाली. ऑनलाईन बोला. अभिजित, प्रीती, हो सर. आपल्या किती स्टेप्स झाल्या पॉवर बीआयच्या? पॉवर बीआयचा एक फ्लो आहे, त्यामध्ये किती स्टेप्स झाल्या? क्वेरी एडिटर, ओके त्यानंतर मॉड्यूल सर्व, ओके. फक्त क्वेरी 2च झाल्या. सोर्सिंग, हम्म, क्वेरी एडिटर, हम्म, ओके. आणि डेटा अंडरस्टँडिंग. फर्स्ट काय होती? डेटा अंडरस्टँडिंग. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन जे आपण करतो सर पॉवर क्वेरी एडिटरमध्ये जाऊन ते. थर्ड होतं डेटा मॉडेलिंग. आणि आत्ता जे फोर्थ बघणार आहे त्याला बघणार आहे आपण डॅक्स म्हणजे कॅल्क्युलेशन्स. ओके. सगळ्यांना डेटा मॉडेलिंगचे कन्सेप्ट क्लिअर आहेत? एव्हरीवन नक्की? काय डाऊट्स कोणाला? डेटा मॉडेलिंगमध्ये काय डाऊट्स? कन्सेप्ट क्लिअर आहेत सगळे? व्हॉट इज फॅक्ट टेबल? येस. Numerical value? Sure. Okay. What is dimension table? Only text. Anyone? Fact table, dimension table? only text format data. Okay. Okay. And possibly only text sorry, numerical values are present. In dimension table, there are text value and sometimes numerical values value. ठीक. What is cardinality? Yeah. Relationship between two tables. What are the types of cardinality? 1-to-1, many-to-1 and many-to-many. Explain one by one. 1-to-many म्हणजे जिथं एक कस्टमर मेनी प्रोडक्ट्स परचेस करतो. 1-to-1 म्हणजे एक कस्टमर एकच प्रोडक्ट परचेस करतो. many-to-1 म्हणजे मेनी कस्टमर एकच प्रोडक्ट परचेस करतो. आणि many-to-many म्हणजे मल्टिपल कस्टमर मल्टिपल प्रोडक्ट्स परचेस करतो. Okay. Dev, what are the two schemas present in Power BI? What is star schema? What is snowflake schema? म्हणजे काय? पॅरेंटला काय म्हणतो? कोणता टेबल म्हणतो? फॅक्ट टेबल. आणि त्याच्या अराउंड काय असतात सगळे? डायमेन्शन टेबल. हाऊ मेनी फॅक्ट टेबल विल बी प्रेझेंट इन स्टार स्कीमा? Only one. Okay. In snowflake schema? Snowflake schema multiple present असतात. Okay. Then what is snowflake schema? Fact table is connected. Okay. Good. Can we connect two fact tables? No. No. Why? Ambiguity. Right. Ambiguity means confusions. And which relationship build when we connect two fact tables? Many to. Right. What is cross filter direction? Single and both. What is single? What is both? Single is एका डायरेक्शन एकच डायरेक्शन असते. Okay. मेनी पासून वन पण असतं. Okay.
ठीक आहे. म्हणजे वन टेबल हा प्रायमरी की ऍक्ट करा, सेकंड टेबल फिल्टर होईल, त्याला वन डिरेक्शन, ओके बोथ डिरेक्शन दोन्हीकडे आपण फिल्टर करू शकतो. राईट. एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण त्याचं? कालच बघितलंय. सेल्स फॅक्ट टेबल, टेरिटरी लुकअप अँड रिटर्न्स डेटा. जेव्हा मी टेरिटरी लुकअपला फिल्टर करत होतो, म्हणजे एक सिंगल डायरेक्शन देत होतो ऑर्डर क्वांटिटीकडे, तर फिल्टर आउट काय करत होतो? फक्त ऑर्डर क्वांटिटीची व्हॅल्यू फिल्टर आउट करत होतो, राईट. लाईक असं. इथं फिल्टर आउट करतं का रिटर्न क्वांटिटीला? नाही. बट जेव्हा मी मॉडेलिंगमध्ये जाईल, जेव्हा मी मॉडेलिंगमध्ये जाईल आणि हे सिंगल डिरेक्शन आहे, राईट. कुठून जाते? टेरिटरी लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल. मला ते टेरिटरी लुकअप टू रिटर्न्स डेटा पण जायचंय, मग ती रिटर्न क्वांटिटी पण फिल्टर आउट करायची. तर मी काय करणार इथं? सिंगलच्या ऐवजी काय यूज करणार? जस्ट बोथ डायरेक्शन. म्हणजे ते फिल्टर आउट कशाला करणार? रिटर्न्स डेटाला पण फिल्टर आउट करणार आणि सेल्स फॅक्ट टेबलला फिल्टर आउट करणार. का? दोघांच्या टेबलमध्ये कॉमन काय? तिन्ही टेबलमध्ये कॉमन काय? टेरिटरी की, राईट. त्यामुळे ते फिल्टर आउट होतं. ओके, क्लिअर इथपर्यंत? याला म्हणतो आपण क्रॉस फिल्टर डिरेक्शन, लक्षात ठेव. ओके, इंटरव्ह्यूला विचारतात, म्हणजे विचारतात 101% विचारतात, व्हॉट इज क्रॉस फिल्टर डिरेक्शन. ऑनलाईन क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? येस नो काहीतरी बोला. हर्षदा, अभिजित, नारायण. येस सर. ओके, सुचिता फर्स्ट लेक्चर आहे का? कोण आहे सुचिता? ऑफलाईन येत होती की. ओके ओके, कोण आलंय? ये पुढे पुढे. हेच आहे का? ही कोण आहे? शिवा. ठीक, ये लवकर बस. माझ्याकडे काहीतरी टेबल्स आहेत, राईट. कस्टमर लुकअप आहे, सेल्स फॅक्ट टेबल आहे आणि प्रोडक्ट लुकअप, असे टेबल्स आहेत. तिथं मला कोणती प्रायमरी की आणि कोणती फॉरेन की कळते का? ठीक आहे, सगळं फॉरेन की मध्ये प्रायमरी की कोणती कळते का? त्याला काही असं युनिक आयडेंटिफिकेशन आहे का? मला वाटतं तो वगैरे चालेल आयडेंटिफिकेशन. वेट. ओके, हिचं काय दिसतं का? म्हणजे तुम्हाला इझी जायला, की बाबा का तुम्ही दरवेळेस टेबलमध्ये बघत बसणार की बाबा कोणती प्रायमरी की आहे, बघत बसणार का दरवेळेस? नाही बघत बसणार आहे. आपल्याला काय तिथे इथं एक कोणती पर्टिक्युलर की जी प्रायमरी की आहे तिला युनिकनेस द्यावा लागेल, राईट. जेव्हा युनिकनेस द्यायचा असतं तेव्हा जस्ट टेबलवर क्लिक करायचं. केला क्लिक, इथं प्रॉपर्टीज ओपन होतोय साईड. प्रॉपर्टीजवर क्लिक करतो आणि इथं की कॉलम आहे. कस्टमर लुकअपमध्ये की कॉलम कोणता आहे? म्हणजे प्रायमरी की कोणती? कस्टमर की. ते कस्टमर कीला सिलेक्ट करतो. साईडला आधार कार्ड सारखं आले बघा. काय युनिक आयडेंटिफिकेशन तुमचं काय असतं? आधार कार्डच असतं ना. आधार कार्ड, पॅन कार्ड काय असेल त्याचं असेल. तुम्ही पॉवर डेटा मॉडेलमध्ये असं करू शकता. काय करायचं? जस्ट त्या पर्टिक्युलर टेबलला सिलेक्ट करायचं. आता मी प्रोडक्ट कॅटेगरीजला सिलेक्ट करतो. साईडला प्रॉपर्टीज ऑप्शन ओपन होतोय. तिथं की कॉलम मध्ये जावा आणि ते युनिक आयडेंटिफिकेशन द्या. तुम्हाला इझी. ओके, ह्याच्यामध्ये की कॉलम कोणता आहे? प्रोडक्ट कॅटेगरी की, राईट. प्रोडक्ट कॅटेगरी की. आलं इथं काय ते आधार कार्ड सारखं, बरोबर ना? आपलं डेटा अंडरस्टँडिंग झाली, डेटा ट्रान्सफॉर्मेशन झालं, डेटा मॉडेलिंग झाली. आता आपण येऊ कॅल्क्युलेशन्स करू. डॅक्स म्हणजे काय? जसं तुम्ही एक्सेलमध्ये फॉर्म्युला लिहिता, एक्सेलमध्ये कशी फॉर्म्युला लिहिता? इज इक्वल टू करून फंक्शन्स वापरता, राईट. तसं डॅक्स आहे. तुम्ही एखादं पर्टिक्युलर फंक्शन वापरता आणि सम कॅल्क्युलेशन्स करता, त्याला आपण म्हणतो डॅक्स. डॅक्स मीन्स काय? डेटा ॲनालिसिस एक्सप्रेशन. डॅक्स म्हणजे काय? डेटा ॲनालिसिस एक्सप्रेशन. आता डॅक्सचे दोन टाईप आहेत. एक आहे कॅल्क्युलेटेड कॉलम आणि एक आहे कॅल्क्युलेटेड मेजर. ओके, फर्स्ट वन इज कॅल्क्युलेटेड कॉलम अँड सेकंड वन इज कॅल्क्युलेटेड मेजर. कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? असं समजा, जस्ट वेट अ मिनिट.
एक्सेल ओपन करतो. माझ्याकडे 2 कॉलम आहेत. एक ए नावाचा कॉलम आहे आणि एक बी नावाचा कॉलम आहे. ओके, एक ए नावाचा आणि एक बी नावाचा. ए मध्ये आहे माझ्या प्रोडक्ट प्राइस आणि बी मध्ये आहे क्वांटिटी माझ्या. ठीक आहे, इथं काय प्रोडक्ट प्राइस देतो 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये. इथं त्याची प्रोडक्ट प्राइस देतो. ओके, माझ्याकडे 2 कॉलम आहे. एक आहे प्रोडक्ट प्राइस आणि एक आहे प्रोडक्ट क्वांटिटी. असं समजा, एला प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट क्वांटिटी. जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करेल, मला काय फाइंड आउट करायचं, मला मॅनेजर म्हणला अथर्व मला टोटल सेल्स फाइंड करून दे. टोटल सेल्स कसं फाइंड आउट करणार आपण? काय कसं फाइंड आउट करतो? प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी, राईट. जेव्हा माझा मॅनेजर म्हणेल बाबा अथर्व मला टोटल सेल्स फाइंड करून दे, मी काय करणार? प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी, राईट. जेव्हा मी यांचं मल्टिप्लिकेशन करेल, काहीतरी एक व्हॅल्यू येईल, 44 into 1 काहीतरी व्हॅल्यू, तिथे एक नवीन कॉलम क्रिएट करायला तिथं स्टोअर होईल, राईट. अगेन सेकंड कॉलमला जाणार ते 555 मल्टिप्लाय बाय 2 समथिंग काहीतरी 1000 असं लिहितो. ठीक आहे, कॅल्क्युलेशन नका जाऊ. ठीक आहे, देन 554 मल्टिप्लाय बाय 3 काहीतरी व्हॅल्यू लिहितो. देन काय केलं, जे काय कॅल्क्युलेशन होतंय, जे काय आउटपुट येते ते कुठे येते? का न्यू कॉलम मध्ये येते, राईट. आणि आता मला काय फाइंड आउट करायचंय? टोटल सेल्स. जर टोटल सेल्स फाइंड आउट करायचं असेल, काय करावं लागलं आपल्याला? याचं समेशन. तर कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं? रो बाय रो इटरेट करतं व्हॅल्यू, रो बाय रो इटरेट करतं, देन ऍग्रिगेटेड करतं आणि मग व्हॅल्यू रिटर्न करतं. ऍग्रिगेटेड मीन्स कॅल्क्युलेशन, समेशन, मॅक्सिमम, याला म्हणतात ऍग्रिगेटेड फंक्शन. आपण ऍग्रिगेटेड करतो म्हणजे कॅल्क्युलेशन करतं आणि देन व्हॅल्यू रिटर्न करतो. ह्याला म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम. कॅल्क्युलेटेड कॉलमचं वीक पॉईंट असा आहे की तो फिजिकली स्टोअर राहतो. म्हणजे आता समजा माझा टेबल आहे, ए नावाचा टेबल आहे, त्या टेबलमध्ये एक न्यू कॉलम क्रिएट होणार आहे, तिथं व्हॅल्यू स्टोअर होणार, फिजिकली स्टोअर असतो. ओके, ह्याला काय म्हणतो आपण? कॅल्क्युलेटेड कॉलम. ठीक आहे. व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम? रिप्रेझेंट अ सिंगल व्हॅल्यू पर रो. मीन्स काय? इथं आपण काय कॅल्क्युलेशन केलं, पर रोला एक व्हॅल्यू देत होतो, जी काय व्हॅल्यू रिटर्न करणार, कसं करणार? रो बाय रो करणार आहे. आधी ह्यांचं मल्टिप्लिकेशन कराल, त्याची व्हॅल्यू रिटर्न करा, आधी ह्यांचं मल्टिप्लिकेशन त्याचं व्हॅल्यू रिटर्न करा, राईट. काय म्हणतात? सिंगल व्हॅल्यू पर रो. देन कम्प्युटेड ॲट टाइम ऑफ क्रिएशन अँड रिफ्रेश. म्हणजे काय? कम्प्युटेड ॲट टाइम ऑफ रिफ्रेश क्रिएशन म्हणजे काय? त्याचं मिनिंग काय? कम्प्युटेड ॲट टाइम ऑफ क्रिएशन, जेव्हा जे कॅल्क्युलेशन होतंय ते कधी होते? एक न्यू कॉलम क्रिएट झाल्यानंतर होतंय, त्याला म्हणतो आपण कम्प्युटेड टाइम ॲट क्रिएशन. ओके, देन रिझल्ट आर मटेरियलाइज अँड स्टोअर विथ द टेबल. मी काय म्हणलं? फिजिकली स्टोअर असतो तो. एका टेबलला शेवटी कॉलम लागतो आणि तिथं स्टोअर होतो तो रिझल्ट. सो तो फिजिकली स्टोअर असतो. देन अटॅच टू अ स्पेसिफिक टेबल. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर टेबलला घेऊनच तिथं कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट करू शकता. भले का तुम्ही नंतर त्यातून दुसऱ्या टेबलमधून फेच करा, दुसऱ्या टेबलमधून काहीतरी व्हॅल्यू फेच करा तिसऱ्या टेबलमध्ये, बट जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर टेबलमध्ये वापरलं कॅल्क्युलेटेड कॉलम, तर तो तिथंच ऍड होणार, त्या पर्टिक्युलर टेबलमध्येच ऍड होणार. ओके, नॉर्मली कॅन ओनली सी द रो द एक्झिस्टिंग, म्हणजे रिलेट्स टू द आयडिया ऑफ रो कंटेक्स अँड मोर. म्हणजे काय म्हणता येते? बेसिकली जी काय व्हॅल्यू रिटर्न करणार येतो तो रो बाय रो व्हॅल्यू रिटर्न करणार. दॅट्स इट. अँड कॅन बी यूज इन फिल्टर्स और व्हॅल्यूज और रिझल्ट एरिया. दॅट्स इट. काय आलं? इम्पॉर्टंट आहे, इंटरव्ह्यू साठी इम्पॉर्टंट आहे, आधीच सांगतो. व्हॉट इज डॅक्स? डॅक्स इज अ डेटा अनालिसिस एक्सप्रेशन यूज फॉर कॅल्क्युलेशन्स. Used for calculation. And what are the two types of DAX? First is calculated column. First point सांगायचं, they are physically stored. Second सांगायचं, they give single value by each row. And third point सांगायचं, they iterate row by row. That's it.
एवढं सांगितलं तरी तो खुश होतो इंटरव्ह्यू. ओके, त्याला काय म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम. कळालं एव्हरीवन व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम. ओके, सेकंड आहे कॅल्क्युलेटेड मेजर्स. आता मेजर्स काय, मेजर्स हा फिजिकली स्टोअर नसतो. ओके, मेजर्स काय असतं, फिजिकली स्टोअर नसतं. मी आता टेबल व्ह्यू मध्ये जातो माझ्या. ओके, टेबल व्ह्यू मध्ये जातो आणि इथं सेल्स फॅक्ट टेबल ओपन करतो. ओके, काय करतो, सेल्स फॅक्ट टेबल ओपन करतो. माझा हा टेबल ए आणि टेबल बी आहे, किंवा आपण एक्सेलला जातो. अगेन ह्याला पकडा, टेबल ए आणि टेबल बी. टेबल ए आणि माझा टेबल बी आहे. टेबल ए मध्ये आहे प्रोडक्ट प्राइस, टेबल बी मध्ये आहे ऑर्डर क्वांटिटी. अगेन मला सेम कॅल्क्युलेशन करायचं टोटल सेल्सचं. कसं करणार आपण, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. एवढं तर क्लिअर आहे. ओके, जेव्हा मी कॅल्क्युलेशन करतोय, जेव्हा मी मेजर यूज करून कॅल्क्युलेशन करतोय, तो ऑटोमॅटिकली प्रोसेस करतो त्याच्या बॅकएंडला. जसं तुम्ही एखादा कोड लिहिता, सी म्हणजे C++ किंवा पायथन मध्ये लिहिता, त्याच्या जे बॅकएंडचं बायनरी ऑपरेशन चाललेलं असते, तुम्हाला माहिती असतं का? माहिती असतं, माहिती असतं का? तसंच मेजर्स आहे, हा कॅल्क्युलेशन करतोय ऑटोमॅटिकली, बट त्याच्या मागचं जे कॅल्क्युलेशन होतं ते तुम्हाला दिसणार नाही. ओके, काय करणार, 44 मल्टिप्लाय बाय 1 समथिंग असं काहीतरी व्हॅल्यू करणार. इथं काहीतरी तो व्हर्च्युअली टेबल क्रिएट करणार, एक व्हर्च्युअली टेबल क्रिएट कर, कॉलम क्रिएट करणार, त्याचं ऍग्रिगेटेड करणार आणि एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार. कळतंय? नाही, जे आपल्याला मेजर्स दिसतात ते डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन मध्ये दिसतात. कॅल्क्युलेटेड मेजर हे फिजिकली स्टोअर नसतं, हे व्हर्च्युअली स्टोअर असतं. सर तिकडे साईटला नाही दिसणार का? काय काय त्या साईटला जिथे कॉलमचे नेम नाही, दिसतात टेबलमध्ये तुम्हाला टेबलमध्ये दिसणार नाही तो मेजर. जो काय मेजरची व्हॅल्यू असेल ती तुम्हाला डायरेक्ट व्हिज्युअल मध्येच दिसणार. मग ते कळणार कसं नाही? कळेल, थांबा पुढे सॉल्व्ह करायचं आपल्याला. क्लिअर आहे. मेजर काय करतं, इटरेट करतो रो बाय रो, देन ऍग्रिगेटेड करतं आणि एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो, एक सिंगल व्हॅल्यू. हे काय करणार रिटर्न, आपल्याला टोटल सेल्स करणार आहे. टोटल सेल्स कसं फाइंड आउट करणार आपण, सम घेऊन. ते काय झालं, सम घेतलं काय नाही, एक सिंगल व्हॅल्यू येणार आहे, तर ते एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं, नॉट मल्टिपल रो. कॅल्क्युलेटेड कॉलम काय करत होतं, मल्टिपल रो रिटर्न करत होतं, बट कॅल्क्युलेटेड मेजर काय करणार, एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार. क्लिअर आहे इथपर्यंत? नक्की ऑनलाईन Yes, sir. ओके, फर्स्ट काय म्हणलेलं मी, सिंगल व्हॅल्यू पर डेटा मॉड्यूल किंवा पर टेबल किंवा पर कॉलम काही म्हणू शकतो. फक्त असं म्हणणार रिप्रेझेंट्स सिंगल व्हॅल्यू, दॅट्स इट. देन कम्प्युटेड ॲट रन टाइम. कम्प्युटेड ॲट रन टाइम म्हणजे काय, जे कॅल्क्युलेशन होत आहे, जे बॅकएंडला कॅल्क्युलेशन होत आहे तेव्हाच ते क्रिएट होतं तो मेजर, त्याला म्हणतो आपण कम्प्युटेड ॲट रन टाइम. आणि कम्प्युटेड ॲट क्रिएशन म्हणजे काय, कॅल्क्युलेटेड कॉलम, एक नवीन कॉलम क्रिएट करणार, त्याच्यामध्ये तो व्हॅल्यू पुट आउट करणार अँड देन रिझल्ट रिटर्न करणार, त्याला म्हणतो आपण कम्प्युटेड ॲट क्रिएशन. आणि याला कम्प्युटेड ॲट रन टाइम. कोडिंग शिकलाय त्यामुळे कंपाईल टाइम रन टाइम माहिती काय असतो, कंपाईल टाइम रन टाइम? मी तर असं नाही ऐकलं. देव, ओके, आणि रन टाइम नक्की असंच शिकलंय का, मला तर नाही वाटत. काय असतं कंपाईल टाइम? कंपाईल टाइम म्हणजे आपण जेव्हा क्वेरी एक्झिक्यूट करतो तेव्हा कंपाईल करतो सगळं कोड, मग त्याचं व्हॅल्यू रिटर्न करतो, राईट. आणि रन टाइम ते लाईन बाय लाईन चेक करतो. ओके, कंपाईल टाइम असं म्हणतात तुम्ही जेव्हा कोड लिहिता, राईट, तो प्रत्येक कोड रो बाय रो चेक करतो आणि मग व्हॅल्यू रिटर्न करतो. मग तुम्ही नाही का टाकता A=15, काय ते कंपाईल टाइम झालं ना. जेव्हा तुम्ही व्हॅल्यू टाकताय तेव्हा तुम्हाला आउटपुट येणार आहे. बट जेव्हा मी एखादा लूप लिहितो, कोडमध्ये लूप लिहितो, तेव्हा तुम्ही काय आउटपुट देता का, नाही देत. तो ऑटोमॅटिकली रन होतो आणि मग तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करतो. तो कधी रन होतो, ऍट द रन टाइम. जेव्हा तुम्ही कोड रन कराल तेव्हा तो रन होतो कोड आणि तेव्हा तो व्हॅल्यू रिटर्न करतो, त्याला म्हणतो आपण रन टाइम. ओके, क्लिअर आहे? नका डोक्यात घेऊ जास्त, ठीक आहे, नका डोक्यात घेऊ जास्त. जस्ट हे म्हणा रिप्रेझेंट सिंगल व्हॅल्यू, दॅट्स इट. देन रिझल्ट्स आर डायनॅमिक अँड बेस्ड ऑन द फिल्टर्स. ओके, देन
नॉट अटॅच टू एनी टेबल. मी काय म्हणलं, तो फक्त व्हर्च्युअली स्टोर असतो, कोणत्याच टेबलला अटॅच नसतो. अँड देन सीज ऑल द डेटा ॲट वन्स, म्हणजे काय, एकदाच आपण सिंगल व्हॅल्यूमध्ये बघू शकतो. आणि ते कुठं बघणार आहे आपण, व्हिज्युअल्समध्ये. जे काय मेजर्स क्रिएट करणार आहे तुम्ही, ते सगळे तुम्हाला कुठे दिसणार आहे, व्हिज्युअल्समध्ये. क्लिअर इथपर्यंत? सर म्हणजे एंडवाला जे कॅल्क्युलेशन असेल, मग तुम्ही जसं रो बाय रो बोलला, प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन तसं प्रत्येकाचं ॲडेड सम झाल्यानंतर जे एक एंड रिझल्ट येईल तो फक्त राईट, मेजरमध्ये. जो एंड रिझल्ट येईल तो आपल्याला रिटर्न करणार. ओके, क्लिअर इथपर्यंत? नक्की डॅक्स समजून घ्या, ठीक आहे, समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे खूप. इथपर्यंत का आलंय नक्की? परत विचारतो आम्ही ऑनलाईन. पण मेजर्स बघितले आपण, कॉलम्स बघितले. ओके, मेजर्सचे 2 टाईप आहेत. कॅल्क्युलेटेड कॉलमचे टाईप्स आहेत, पण मेजर्सचे 2 टाईप. एक आहे इम्प्लिसिट मेजर आणि एक आहे एक्सप्लिसिट मेजर. आता इम्प्लिसिट मेजर म्हणजे काय, जे ऑलरेडी प्रेझेंट आहे तुमच्या टेबल्समध्ये. म्हणजे काय, आता मी एखाद्या सेल्स फॅक्ट टेबलवर जातो, राईट, इथं काहीतरी समेशन लिहून येतं साईडला, समेशन सारखं साईन आहे, ह्याला म्हणतो आपण इम्प्लिसिट मेजर. जे तुमच्या ऑलरेडी प्रेझेंट असतात, ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूवर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. जसं की सेल्स फॅक्ट टेबलमध्ये ऑर्डर क्वांटिटी, त्यावर तुम्ही व्हॅल्यू, त्यावर तुम्ही ऑपरेशन करू शकता, ऑलरेडी प्रेझेंट आहे ना, त्याला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन्स. काय म्हणतो, इम्प्लिसिट फंक्शन, जे ऑलरेडी प्रेझेंट आहे. आणि सेकंड आहे एक्सप्लिसिट फंक्शन. इथं तुम्हाला कुठं प्रेझेंट आहे का, काय असं दिसतंय का, नाही, ते आपण स्वतः क्रिएट करणार फंक्शन्स यूज करून. पॉवर बीआयचे जे फंक्शन आहे ते यूज करून आपण स्वतः क्रिएट करणार आहे, त्याला म्हणतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन. दॅट्स इट. ओके, इम्प्लिसिट म्हणजे काय, जे प्रेझेंट आहेत ऑलरेडी टेबल्समध्ये. पण एक्सप्लिसिट म्हणजे काय, जे आपण क्रिएट करणार आहे. तुम्ही असं म्हणू शकता, इम्प्लिसिटला जे कॉलम्स आहेत त्याला इम्प्लिसिट म्हणू शकता, आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय, जे आपण मेजर क्रिएट करणार ते एक्सप्लिसिट. क्लिअर? सर हे जे ते पर्टिक्युलर साईन आहे ना समोर, हां, ते मेजरच आहे का? हे मेजर्स नाही म्हणू शकता, कॉलम्स म्हणू शकता. पण त्या कॉलमवर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करू शकता, त्यामुळे त्याला समेशन साईन आली. तुम्ही त्याच्यावर मीन काढू शकता, मॅक्स काढू शकता, सम करू शकता, त्यामुळे त्याला साईन आली समेशनची. ओके, आणि एक्सप्लिसिट जेव्हा आपण एखादा नवीन कॉलम रेडी करू तेव्हा पण हाच साईन नाही येणार का इकडे, ते कॉलम दिसणारच नाही. जेव्हा आपण एखादा मेजर क्रिएट करू तर त्या साईडला कॅल्क्युलेटर टाईप साईन येतं, ते तुम्हाला दिसणार आहे पुढे. आता फक्त समजून घ्या कन्सेप्ट काय, पुढे आपल्याला खूप सॉल्व्ह करायचं टॅक्स. ओके, क्लिअर आहे स्मिता? हा, थोडंस क्लिअर आहे. काय क्लिअर नाहीये? मला फक्त इतकंच कळलं की हे जे समची साईन आहे ना, ह्या कॉलम वरती आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. राईट, ऑर्डर क्वांटिटी आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. किती ऑर्डर क्वांटिटी टोटल काढू शकतो, मॅक्सिमम ऑर्डर क्वांटिटी किती काढू शकतो, मिनिमम किती काढू शकतो. हा, त्यामुळे इथं साईडला समेशन साईन, जे असे न्यूमेरिकल व्हॅल्यू ज्यावर तुम्ही कॅल्क्युलेशन परफॉर्म करू शकता. हा, पण तुम्ही म्हटलात ना मेजर दिसत नाही, प्रेझेंट मेजर्स नसतात. दिसत नाही म्हणलं मी, पण मी काय म्हणलं, 2 मेजर्सचे टाईप आहे, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट आहे. इम्प्लिसिट कुठे ऑलरेडी प्रेझेंट आहे ना तुझ्या टेबलमध्ये, पण एक्सप्लिसिट काय, जे आपल्याला क्रिएट करावं लागणार आहे हा, ते तुला दिसणार नाहीये. ओके. ओके, if you use calculated column as a value or result, it creates an implicit measure. सेम मी जे तुम्हाला सांगितलं, एखादी कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट करा, ते व्हर्च्युअली स्टोर असणार, आपलं फिजिकली स्टोर होणार आहे, त्या तुम्ही म्हणा इम्प्लिसिट मेजर्स. आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय, डॅक्स म्हणजे मेजर्स जे क्रिएट करणार आपण त्याला काय म्हणा, एक्सप्लिसिट मेजर्स. ओके, जे व्हर्च्युअली स्टोर राहणार. ओके, डॅक्स इज गुड ॲट 2 थिंग्स. फर्स्ट वन इज ॲग्रिगेशन म्हणजे कॅल्क्युलेशन्स, सेकंड वन इज फिल्टरिंग. फिल्टरिंग म्हणजे काय, जे काय आपण बघितलं ना टेबल्समध्ये फिल्टर आउट होत होते, हे त्याला म्हणतो फिल्टरिंग. इच टेरिटरी वाईज फिल्टर होतो ना डेटा, त्याला म्हणतो आपण फिल्टरिंग. ओके,
सो DAX इज गुड ॲट फर्स्ट वन काय ॲग्रिगेशन, सेकंड फिल्टरिंग. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेव. ॲग्रिगेशन अँड फिल्टरिंग. ओके. व्हॉट इज अन ॲग्रिगेशन? ॲग्रिगेशन इज अ कंबाईन अ ग्रुप ऑफ व्हॅल्यूज इंटू अ वन व्हॅल्यू. म्हणजे काय? सम फंक्शन, मॅक्सिमम फंक्शन. सम म्हणजे काय करतो आपण, जर आपल्या टोटल सेल्स फाइंड करायचं असेल तर प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. एक आउटपुट काय ते थर्ड कॉलम मध्ये येतोय, त्याचं जे काय होतंय कॅल्क्युलेशन, एक ॲग्रिगेशन होतंय, त्याने तो काय करतो आपल्याला एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो. काय म्हणते? ॲग्रिगेशन इज अ कंबाईन ऑफ ग्रुप ऑफ व्हॅल्यू. ग्रुप ऑफ व्हॅल्यूज झालं ना ते, ऑर्डर क्वांटिटी, प्रोडक्ट प्राइस, देन थर्ड कॉलम मध्ये येणार आउटपुट, काय झालं? ग्रुप ऑफ व्हॅल्यूज झालं, राईट, इंटू वन व्हॅल्यू. जसं तुमचा तिघांचा बेस्ट फ्रेंड, तुम्ही तिघ मित्र असतात, त्या तिघांमध्ये एकच तुमचा बेस्ट फ्रेंड असतो, तसं टाईप. ओके. ॲग्रिगेटेड फंक्शन्स कोणते झाले? सम झाले, मीन, मॅक्स, ॲव्हरेज, काउंट, डिस्टिंक्ट काउंट, हे काय झाले सगळे तुमचे ॲग्रिगेटेड फंक्शन्स. पुढं बघू. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? मी जातो आता माझ्या टेबल व्ह्यू मध्ये. ओके. जे काय तुम्ही कॅल्क्युलेटेड कॉलम्स अँड मेजर क्रिएट करणार आहे ते टेबल व्ह्यू मध्ये जाऊन करायचे. पॉवर क्रेडिटरला जायचंय का आता? नाही जायचं. पॉवर क्रेडिटरचं काम संपलेलं आहे. ओके. मला कुठे जे काय करायचं, जे काय ट्रान्सफॉर्मेशन करायचंय आणि जे काय कॅल्क्युलेशन करायचं ते कुठं करायचं? टेबल व्ह्यू मध्ये, पॉवर बाय डेस्कटॉप. ओके. मी रिमूव्ह करतो फक्त आता कस्टम कॉलम. सर आपल्याकडे जेव्हा स्टार्टिंगला डेटा येईल तेव्हा आपण पॉवर क्वेरी यूज करून सगळं क्लिनिंग वगैरे ट्रान्सफर करून सेव्ह केल्यानंतर परत आपल्याला टेबल व्ह्यूला येऊन त्याच्यानंतर डॅश. येस. त्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे, सांगेल मी पुढे. आपण का डॅक्स यूज करतो तुम्हाला कळून जाईल पर्टिक्युलर. ओके. आता माझा मॅनेजर आला, तो म्हणतोय अथर्व मला सिंगल ऑर्डर आणि मल्टिपल ऑर्डर्स फाइंड करून, राईट. सिंगल ऑर्डर आणि मल्टिपल ऑर्डर जो काय स्टोर करायचा त्याला शो करायचा आहे ना मला, राईट. प्रत्येक शो करायचं बाबा सिंगल ऑर्डर कोणती, मल्टिपल ऑर्डर कोणती. सो मला त्यासाठी क्रिएट करावं लागेल कॅल्क्युलेटेड कॉलम. काय करावं लागेल? कॅल्क्युलेटेड कॉलम. मी टेबल सिलेक्ट केला आधी, सेल्स फॅक्ट टेबल. कोणतं सिलेक्ट केला? सेल्स फॅक्ट टेबल. असं ओपन झालं का ते टेबल, त्यामध्ये व्हॅल्यूज. मला काय करायचं? एक न्यू कॉलम क्रिएट करायचा. इथं आहे न्यू कॉलम म्हणून. ओके. न्यू कॉलमवर क्लिक करतो. ओके. काय तिथे एक असं काय ते बॉक्स क्रिएट झालाय, दिसतोय बॉक्स. तो काय त्यामध्ये काहीतरी टाईप करायचं त्यामध्ये. ओके. आपलं काय कंडिशन आहे? माझ्या मॅनेजरने काय मागितलं मला? सिंगल ऑर्डर किती आणि मल्टिपल ऑर्डर्स किती. एक कंडिशन झाली, सिंगल ऑर्डर फाइंड करायचं असेल तर एक कंडिशन झाली, मल्टिपल ऑर्डर फाइंड करायची एक कंडिशन झाली ती. ओके. सो मी करतो ऑर्डर टाईप. जेव्हा तुम्हाला एखादी कंडिशन येते, जेव्हा तुम्हाला इटरेट करायचं असतं, तेव्हा फर्स्ट फंक्शन येतं डॅक्सचं इफ फंक्शन, जे तुम्ही तुमच्या कोडिंगमध्ये पण यूज केलं असेल, इफ फंक्शन. ओके. मी काय यूज करतोय तर इफ. देन तो काय विचारतोय? फर्स्ट लॉजिकल टेस्ट. लॉजिकल टेस्ट म्हणजे काय? कशाच्या बेस तुम्हाला आउटपुट पाहिजे, कशाच्या बेस पाहिजे. कंडिशन काय लागू शकतो इथं? अजून मल्टिपल. मग खूप वेळा रिझल्ट लागेल मला. असा एक आउटपुट द्या ना ज्याने मला इझी होईल. राईट. ऑर्डर क्वांटिटी जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय असेल ती? मल्टिपल ऑर्डर्स, अदरवाईज
सिंगल ऑर्डर. तो काय विचारतोय फर्स्ट लॉजिकल टेस्ट विचारतोय. म्हणजे काय कंडिशन विचार तुमची एक्झॅक्ट कंडिशन काय काय आपली कंडिशन ऑर्डर क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1. सो इथे काय करतो ऑर्डर क्वांटिटी आलं सेल्स फॅक्ट टेबल मधली ऑर्डर क्वांटिटी. देन ग्रेटर दॅनचं साईन माहिती सगळ्यांना 1. देन तो काय विचारतो मला रिझल्ट इफ ट्रू. म्हणजे ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर त्याला तुम्हाला काय आउटपुट द्यायचं काय द्यायचं मल्टिपल ऑर्डर. जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय असणार आहे ती माझी मल्टिपल ऑर्डर्स. सो इथे काय करायचं डबल कोट्स मध्ये मल्टिपल ऑर्डर. तर थोडं फॉन्ट वाढवा. ओके ठीक आहे दिसतं सगळ्यांना ना व्यवस्थित. ओके रिझल्ट इफ ट्रू म्हणलं काय म्हणतो तो मल्टिपल ऑर्डर. अदरवाईज सेकंड काय विचारतो मला रिझल्ट इफ फॉल्स. म्हणजे तुमची एल्स कंडिशन काय झाली एल्स कंडिशन मध्ये सिंगल ऑर्डर काय झाली सिंगल ऑर्डर. अगेन डबल कोट्स मध्ये सिंगल ऑर्डर. नाही काहीच नाही. पॉवर बी सगळं तुम्हाला स्पून फिडिंग देतो. तुमच्या पायथन मध्ये मिळतं का तुम्हाला असं तुम्हाला सगळं कोड राईट करावं लागतं. तो डायरेक्ट म्हणतो कुठं काय काय टाकायचं. दॅट्स इट. ओके दाबू एंटर दाबू. थांब जरा सबर करा बरोबर बोल रुको जरा. ओके चालेल. जे आउटपुट झाले ते कुठं स्टोअर झाले फिजिकली स्टोअर झाले कोणत्या टेबलमध्ये एक स्पेसिफिक टेबलमध्ये स्टोअर झाले याला म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम. तुम्हाला एक डाऊट येत नाही का मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी डाऊट यावं अगेन्स्ट विचार करा बरं जरा 2-3 मिनिटं विचार करा काहीतरी डाऊट यावा तुम्हाला असं माझी इच्छा आहे. काहीतरी डाऊट एखादा आउटपुट वर नाही म्हणत आहे ह्या आउटपुट वर नवीन कॉलम नाही ते तर बरोबरच आहे. नवीन कॉलम क्रिएट करायचं होतं मला दाखवायचं होतं. काहीतरी डाऊट यायला पाहिजे मला असं वाटतं तुम्हाला. विचार करा नाही आउटपुट वर नाही ह्या सगळ्या प्रोसेसवरच एक डाऊट आहे. मला अशी इच्छा आहे की तुम्ही विचारावं मी स्वतःहून नाही सांगतो. आहे काहीतरी एवढं ठीक आहे. हा नाही नंतर तुम्हाला एक विचार नाही आला का सर आपण ट्रान्सफॉर्मेशन पॉवर क्वेरी एडिटरला पण करत होतो आपण इथं पण करतोय असं का हा विचार नाही आला बेसिक डोक्यात. मी इथं पण मल्टिपल ऑर्डर्स फाइंड करत होतो सिंगल ऑर्डर फाइंड करत होतो मी इथं पण करतोय राईट. तिथं काय यूज करत होतो आपण कंडिशनल कॉलम यूज करत होतो. इथं काय करतोय फक्त इफ फंक्शन यूज करतोय. असं का करतोय नाही मी तिथं पण करू शकतो ना असे आउटपुट दिसत होतं तिथं मी तो कॉलम जस्ट डिलीट केला आणि इफ फंक्शन आपण लिहिलं असंही तो स्टोअर होणारच फिजिकली. तर पॉवर बीआय मध्ये 2 मोड आहेत. एक आहे डायरेक्ट क्वेरी मोड आणि एक आहे इम्पोर्ट मोड. कोणते मोड आहेत फर्स्ट वन इज डायरेक्ट क्वेरी मोड सेकंड वन इज इम्पोर्ट मोड. इम्पोर्ट मोड म्हणजे काय आपल्याकडे एखादी फाईल येते आपण ती न्यू सोर्स मध्ये जातो आणि इम्पोर्ट करतो. जे काही ट्रान्सफॉर्मेशन करणार ते कुठे करणार आहे पॉवर क्वेरी एडिटरला करणार. याला काय म्हणतो आपण इम्पोर्ट मोड. आता डायरेक्ट क्वेरी मोड म्हणजे काय जेव्हा तुम्ही कंपनीज मध्ये जाता तेव्हा तुम्हाला फाईल्स नाही मिळत तेव्हा तुम्हाला डेटाबेस मिळतो. तो डेटाबेस कनेक्ट करता तुम्ही पॉवर बीआयशी. जर डेटाबेस पॉवर बीआयशी कनेक्ट केला तर पॉवर क्वेरी एडिटरला जाता येत नाही टेबल्स दिसतच नाही. जे काही तुम्हाला टेबल्स दिसणार ते सगळे कुठे दिसणार आहे पॉवर बीआय डेस्कटॉपला दिसणार. ते तिथंच करायचं तेच चाललं नाही मग ओपन होईल बट तिथे तुम्हाला टेबल्स नाही दिसणार टेबल फॉर्मॅट मध्ये दिसणारच नाही. जे जर डेटाबेस कनेक्ट केला जे तुम्हाला टेबल्स दिसणार ते सगळे कुठे दिसणार तुम्हाला पॉवर बीआय डेस्कटॉपला टेबल व्ह्यूज मध्ये दिसणार. त्यामुळे आपण जे काही ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे ते फंक्शनचा यूज करून ट्रान्सफॉर्मेशन करणार.
क्लिअर. दोन मोड कोणते आहेत? इम्पोर्ट मोड आणि डायरेक्ट क्वेरी मोड. इम्पोर्ट मोडमध्ये काय करतो मी, फाईल येते तुम्हाला, बेसिकली तुम्ही ती इम्पोर्ट करता आणि जाता बॅकएंडला पॉवर बॅट ह्याच्या पॉवर क्वेरी एडिटरला जाता. बेसिकली तिथं काय काही ट्रान्सफॉर्मेशन असेल ते करू शकता. हे जर मी कंडिशनल कॉलमनी पण सॉल्व्ह करू शकत होतो ना. म्हणजे हां, मोस्ट ऑफ द एपी असं मिळत नाही. नाही एवढे सेन्सिटिव्ह डेटा असतो ना, खूप हार्ड आहे की एपीआय मिळून मांडायला. कुठे? पॉवर क्वेरी एडिटरला टेबल का क्रिएट करायचं? तुला इथं सगळ्या गोष्टी मिळत असेल करायचेच आहे, मग तू इथं कर ना. इथं कर ना. तुला पॉवर क्वेरी एडिटरला जाऊन स्पेस का वाढवायची त्याची? राईट. जे काही ट्रान्सफॉर्मेशन करायचं ते मी इथं करू शकतो, तर पॉवर क्वेरी एडिटरला का जायचं? आता डेटाबेस डायरेक्ट मिळालाय. कोणता? इथं सेव्ह होतो, पॉवर बाय डेस्कटॉपला सेव्ह होतं, बघ पॉवर क्वेरी एडिटरला जात नाही. टेबल व्ह्यू मध्ये दिसत नाही आपल्याला. पॉवर क्वेरी एडिटरला आता जशी आपण फाईल इम्पोर्ट केलेली त्या डेटा दिसत होता आपल्या पॉवर क्वेरी एडिटरला. एक टेबल पूर्ण आहे तशी फाईल दिसत होती. मग जेव्हा मी डेटाबेस कनेक्ट करतो तेव्हा दिसत नाही. जे काही टेबल असतो तो फक्त टेबल व्ह्यू मध्ये दिसतो, पॉवर बाय डेस्कटॉपला दिसतो. थांबा ना जरा. सर एक क्वेश्चन आहे. हा, मेजर्स कॉलम इथंच दिसते तुम्हाला. हा, इथंच दिसते. येस, काय डाऊट होतो? तेवढं इथं दिसतं. येस स्मिता. हा सर, हे डिपेंड्स ऑन आपण कुठून डेटा फेच करतो त्याच्यावर आहे का? राईट, कुठून डेटा फेच करतो त्याच्यावर आहे. जर तुम्हाला फाईल्स मिळाल्या असेल, गुगल शीट ओपन होतं. गुगल शीट काय, डायरेक्ट एक शीटमध्ये डेटा आहे, राईट. तो जर कनेक्ट केला, त्याचा जर URL कनेक्ट केला, तो पॉवर क्वेरी डेटा दिसणार. मग काही डेटाबेसेस त्याचा डेटा दिसत नाही. जसं ओरेकल डेटाबेस झाला, AWS झाला, Azure झाला, हे सगळे तुम्हाला पॉवर बाय डेस्कटॉपला दिसणार. आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन मग आपण ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी क्वेरीज, पॉवर क्वेरीज यूज राईट, करतो ना? क्वेरीज लिहिणार आहे आपण. जे काही लिहितात क्वेरीज लिहितात सगळे. ओके, क्लिअर? Yes, sir. फर्स्ट काय झालं माझं, ऑर्डर टाईप फाईंड केला, राईट. त्याचं सिंगल ऑर्डर असेल, मल्टिपल ऑर्डर, एक कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट केला. ओके, आता मी जातो अगेन रिपोर्ट व्ह्यूला. गेलो रिपोर्ट व्ह्यूला. मला इथं माझी ऑर्डर क्वांटिटीची सम फाइंड करायची. काय फाइंड करायची? ऑर्डर क्वांटिटीची सम. मी एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके, त्या कार्ड व्हिज्युअलमध्ये ऑर्डर क्वांटिटी टाकतो. सम ऑफ ऑर्डर टाकतो. डायरेक्ट उचली आणि इथे टाकली. काय आली? 84K समथिंग. ती ऑलरेडी प्रेझेंट आहे, बट मला मेजर क्रिएट करायचं सम नावाचं. मला अशी व्हॅल्यू नको डायरेक्ट, मला एक मेजर, मला कारण की मेजर्स यूज करायचे. ओके, जेव्हा तुम्हाला मेजर्स यूज करायचे असतात, आयदर त्या टेबलवर राईट क्लिक करा. ओके, त्या टेबलवर राईट क्लिक करा, इथं न्यू मेजर्स आहे, ऑर इथं साईडला न्यू मेजर म्हणून आहे. दोन ऑप्शन. मी आता राईट टेबलला राईट क्लिक करतो आणि न्यू मेजर क्रिएट करतो. इथे काय ते मेजरला साईडला बघ, कॅल्क्युलेटर टाईप आले, दिसतं इथं कॅल्क्युलेटर टाईप आले, राईट. इथं अगेन वरती टॅब ओपन झालंय, बॉक्स ओपन झालंय. मला काय फाइंड आउट करायचं? ऑर्डर क्वांटिटी, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी, ऑर्डर टोटल ऑर्डर क्वांटिटी. जेव्हा मला एखाद्या फक्त पर्टिक्युलर कॉलमवरच ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, तेव्हा तुम्ही यूज करा ॲग्रिगेटेड फंक्शन्स. सब, मिन, मॅक्स. काय यूज करायचं आपल्याला? काय फाइंड आउट करायचं आहे? सम. तर डायरेक्ट फंक्शन आहे सम म्हणून. सो मी इथं यूज करतो SUM. सम टाकलं, दिलं. त्याने ऑटोमॅटिकली लात मी तुला कॉलम कोणता पास करायचा, ज्याचं सम करायचं. कोणता पास करायचा कॉलम? ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी कोणत्या टेबल्समध्ये? सेल्स फॅक्ट टेबल. सेल्स फॅक्टर टेबल. इथं ऑर्डर क्वांटिटी जरी टाकलं तरी तुम्हाला त्याचं टेबल नेम दिसून जाईल. सेल्स फॅक्ट टेबल मधली ऑर्डर क्वांटिटी. इथं दाबो एंटर. एंटर.
जो काय मेजर क्रिएट झाला कुठे झाला, सेल्स फॅक्ट टेबलने क्रिएट झाला, कॅल्क्युलेटर सारखं साईन. ओके, त्याला मी जस्ट ड्रॅग करतो ह्याच्यामध्ये ऍड डेटामध्ये. ओके, फक्त ड्रॅग करतोय, आली सेमच व्हॅल्यू 84. ओके, आता आपण जाऊ टेबल व्ह्यू मध्ये. ठीक आहे, टेबल व्ह्यू मध्ये कुठे क्रिएट केलेला आपण, ऑर्डर सेल्स फॅक्ट टेबल मध्ये क्रिएट केला तो मेजर. झालाय का स्टोर, कुठं दिसतंय तुम्हाला एक न्यू कॉलम स्टोर झालेला? नाही झाले. त्याला म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड मेजर्स, जे व्हर्च्युअली स्टोर असतं, व्हर्च्युअली स्टोर होतात. त्यामुळे पॉवर बीआयचा परफॉर्मन्स इन्क्रीज होतो. जर तुम्हाला कोणी विचारलं की पॉवर बीआयचा परफॉर्मन्स कसा इन्क्रीज करायचा, फर्स्ट स्टेप आहे जेवढे कॅल्क्युलेटेड कॉलम असेल ते रिड्यूस करा. सेकंड स्टेप आहे मेजर्स कॅल्क्युलेट करायचं असतं, त्यांनी पॉवर बीआयचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. आणि हा क्वेश्चन तुम्हाला विचार स्पेस साठी का ते, स्पेस स्पेससाठी. जर वाचवण्यासाठी स्पेस वाढली तर परफॉर्मन्स कमी होणार, जर स्पेस कमी घेतली तर परफॉर्मन्स वाढणार. कॅल्क्युलेटेड फॉलो केल्यावर स्पेस वाढते. येस, ऑटोमॅटिक त्या टेबलमध्ये इन्क्रीज होतं, कॉलम इन्क्रीज होतात. त्यामुळे तो काय करते, मेमरी खातोय तो काहीतरी त्याची, राईट, काहीतरी मेमरी खातोय तो. त्यामुळे आपण त्यामुळे काय होतं, परफॉर्मन्स स्लो होतो पॉवर बीआयचा. बट मेजर्स जे क्रिएट केलं त्यांनी कुठे फिजिकली स्टोर झाला, तो कुठं नाही, तो व्हर्च्युअली स्टोर राहिलेला. तो व्हर्च्युअली बाबा तो त्याचं कॅल्क्युलेशन करून मस्त आहे. तर तिकडे ऑर्डर क्वांटिटी नावाचं कॉलम आहे ना, मग आपण सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी असं का घेतलं अगेन, कारण आउटपुट तर सेमच आहे ना. मी काय म्हणलं, मला मेजर क्रिएट करायचं होतं, मला मेजर दाखवले. जे तुम्ही बेसिक फंक्शन असतात मीन मॅक्स ते इम्प्लिसिट मेजर्स मध्ये असतात. बट मोस्ट ऑफ द टाइम असं करा की यूज करा मेजर्स. ओके, म्हणजे ऑलवेज असे क्रिएट करून ठेवायचे का? राईट. ओके, आता जो काय मेजर क्रिएट केला तुम्ही इथं फिजिकल दिसला का आपल्याला? नाही. मी काय केलं, रिपोर्ट मध्ये गेलो आणि एक व्हिज्युअल घेतला आणि तिथं ड्रॅग केला, तिथं मला दिसला. मी काय म्हणलेलं, मेजर्स कुठे दिसतात, ऑलवेज व्हिज्युअल लेवलला दिसतात, नॉट टेबल लेवल. ओके, क्लिअर इथपर्यंत नक्की? ऑनलाईन सगळ्यांना क्लिअर आहे? हो सर. तुम्ही असं म्हणू शकता, मेजर्सला तो आतल्या गाठीचा असतो. जे आतल्या गाठीची पर्सन असतात दाखवतात का कोणाला? नाही दाखवत. जे त्यांचं धुंदीचं असतं त्याला म्हणतो आपण मेजर्स. जे सगळ्यांसोबत राहतात, जे बिंडोबस असतं त्याला म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम. सगळ्यांसमोर राहतात का, जे आहे सगळ्यांना सांगतात त्याला म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम. असं लक्षात ठेवा, बेस्ट लक्षात राहील. ओके, क्लिअर आहे आता? थांबायचं आज, खूप झालंय. येस सर, थांबायचं. झोप आली? अरे मग काय झालं, मी बी 1-2ला झोपलोय तरी आलोय सकाळी उठलो. जस्ट वेट अ मिनिट. हा गाईज, मला अटेंडन्स नाही तर ऑनलाईन तुमची अटेंडन्स ग्रुपवर टाकता का? प्रत्येकाने नाव कोणीतरी लिहून ग्रुपवर टाका ना, पटकन कोणीतरी टाका ना आपल्यामध्ये त्यांची नाव ग्रुपवर टाका. आणि तुमचं पण त्यातच ऍड करा सगळ्यांचं. कालची लिस्ट ऍड असेल ना त्यामध्ये फक्त देवला ऍड कर ना. काल सगळे होते ना, आणि हे रोहन नव्हता कालचा. कालच्या लिस्ट मध्ये रोहन, देवला आणि श्रेयाला ऍड कर. बाकी सगळे होते ना तुम्ही? तू पण होती ना काल? हा, आज त्यामध्ये श्रेया, रोहन आणि देवला ऍड कर. रोहन तुझं माहुल